कधी आपण आयुष्याच्या अशा स्टेजला येतो की आपल्याला काही सुधरत नाही, काही सुचत नाही की पुढे काय करायचं, कुठे जायचं. तेव्हा खूप जणं स्वामींकडे येतात. काही जणं ढसाढसा रडतात, काही जणं अत्यंत हक्कानी प्रश्न विचारतात की काय करू मी पुढे, मला मला आता मार्ग दाखवा. तर अशाच अनेक स्वामी भक्तांपैकी आज आणखी एक स्वामी भक्त आपल्यासोबत आहेत, नितिजा म्हात्रे. मला रुमॅटॉइड आर्थरायटिस खूप वर्षापासून होता आणि मग नंतर तो सिस्टमिक झाला, म्हणजे ऑर्गन्सवर अफेक्ट करायला लागला. तर तेव्हा हेवी डोसचे मेडिसिन्स वरून ऑर्गन्सवर अफेक्ट केलं आहे. मग आजोबांना पण देवाज्ञा झाली, नोकरी सोडावी लागली. तर एवढ्या सगळ्या बॅड फेजमध्ये मला थोडासा अविश्वास पण आला, देवावर अविश्वास आला. सगळीकडे सेकंड ओपिनियन घेत घेत सगळे बोलतात नाही हे बरोबर आहे, हेच करावं लागणार आहे तुला, हेच हाय डोस मेडिसिन्स घ्यावे लागणार आहे. मग स्वामींची आठवण आली, आता मठात जाणं हेच एक उपाय आहे. मठात गेली अँड स्वामींकडे बघून मी माफी मागितली. खरं पहिला बाकी काही नाही बोलली की मला बरं करा वगैरे, असं काही बोलली नाही. मी कुठल्या तोंडाने बोलू, कारण की मी ऑलरेडी अविश्वास दाखवला त्यांच्यावर. बरोबर. मग नंतर असं झालं की माझे रिपोर्ट्स इम्प्रूव्ह झाले, म्हणजे मेडिसिन्स हाय डोस होते ते कमी झाले, मला नोकरीही लागली, सगळं इम्प्रूव्ह होत गेलं. आणि लिटरली डॉक्टर बोलत होते की हे मिरॅकल झालं. मिरॅक्युलसली म्हणजे इम्प्रूव्हमेंट, ऑर्गनचं इम्प्रूव्हमेंट होणं म्हणजे मिरॅक्युलस झालं. तो एक एक्सपिरियन्स आहे मला.